सर यस सर. आपण जीवनामध्ये ज्या बऱ्याचशा गोष्टी करतो प्रत्येकाला मोठं होण्याचा हक्क आहे आणि बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की तुम्ही मोठं झालं तर मला आनंद झाला पाहिजे. बरोबर आहे. कारण माणसं ह्या जीवनामध्ये प्रत्येक जण जळतोय. कारण काय होतंय की तो मोठा झाला, त्यानं काहीतरी वेगळं केलं, मी वेगळं करतोय. आपण आपल्यासाठी हे ठरवून केलं पाहिजे की आपण तो मोठा झाला म्हणजे आपल्याला आनंद झाला पाहिजे. बरोबर आहे. कारण लोक बरेचसे आपण बघतोय नुसते जळतात, काहीच कारण नाही जळायचं. का जळतंय? अरे त्यानं फॉर्च्युनर घेतली, त्यानं काही वेगळं घेतलं, त्याच्याशी काय संबंध आहे आपला? तू तुझ्या कुवतीप्रमाणे मोठा होणार आहे. आणि आणखीन एक जीवनात सगळ्यात महत्त्वाचा संदेश तर मी तुम्हाला देईन की या जीवनामध्ये कोणीही कोणाला मोठं करू शकत नाही. यस राईट सर. कारण बोलताय त्यावर मी सहमत आहे 100% राईट. कारण जर कोणी कोणाला मोठं करू शकत असतं तर सचिन तेंडुलकरनं त्याचं पोरग जे आहे अर्जुन तेंडुलकर त्यानं आता भारतीय टीममध्ये घेतला. यस राईट. कारण प्रत्येकाचा गुण वेगळा आहे. कारण आपण म्हणतो की सर ह्याच्यामुळं मी मोठा झालो या तुम्ही त्याच्यामुळं मोठे झाले, असं काही नसते. ऑलरेडी त्याला त्याचा आकार असतो, उकार असतो. बरोबर. कारण कोणीही कोणाला जर मोठं करायचं असलं तर सगळ्यात प्रथम तो काय करेल, त्याच्या बहिणीला मोठं करेल, त्याच्या भावाला मोठं करेल, त्याच्या आणखीन जवळच्या नातेवाईकाला मोठा करेल. बरोबर एक्झॅक्ट. कोणीही कोणाला मोठं करू शकत नाही. या जीवनातला पहिला नियम ठरतो. कारण काय होतं, जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा आपण आपले लोक आपण बघतो का की हे राम सरला मला द्यायचं आहे की आणखीन फलाण्या व्यक्तीला मला काही द्यायचं आहे. नाही. बरोबर. होईन तेवढं आपण आपला जवळचा शोधतो. म्हणून आपण जीवनामध्ये एक वाक्य आणि हे लक्षातच ठेवलं पाहिजे की आपल्याला कोणीही मोठं करणार नाही, स्वतःलाच मोठं व्हायचं आहे आणि स्वतःलाच मेहनत करायची आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया.